वीर निम्मी हाँ आज काय बनवू? पिझ्झा बॉम्ब चालेल. तर इथे मी घेतलं आहे पनीर. अशा प्रकारे मी फोडून घेतलं आहे. त्यानंतर टाकले आहे बारीक चॉप केलेला टमाटर, बारीक चॉप केलेली शिमला मिरची, बारीक चॉप केलेला कांदा आणि आता कॉर्न टाकला आहे. तर मी हे फ्रोझन कॉर्न घेतले होते. त्यामध्ये टाकले 1 चम्मच चिली फ्लेक्स, 1 चम्मच ऑरेगॅनो, चवीपुरतं मीठ आणि इथे मी थोडं टाकलं आहे चीज आणि 1 चम्मच मी टाकले आहे टोमॅटो केचप आणि त्याच्यानंतर 1 चम्मच टाकला आहे मी चिली सॉस. तर अशा प्रकारे याला सगळ्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मेयोनीज वगैरे पण टाकू शकता इथे, पण मी इथे नाही ॲड केलं आहे. तर अशा प्रकारे मी ब्रेड घेतला आहे फ्रेश आणि व्हाईट ब्रेड घेतला आहे. तुम्ही ब्राऊन ब्रेड पण घेऊ शकता. तर इथे मी व्हाईट ब्रेडला अशा कॉर्नर्स पूर्ण कट करून घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता चारी बाजूनी. त्यानंतर जे कट केलेले पोर्शन होतं ते मी एका मिक्सरच्या जारमध्ये टाकून त्याला ग्राइंड करून घेतलं होतं, म्हणजे ते झालं आपलं ब्रेड क्रम्स. आता मी एका बाउलमध्ये घेतलं आहे 2 चम्मच कॉर्नफ्लॉवर, 2 चम्मच मैदा आणि थोडंसं टाकलं आहे मी ब्लॅक पेपर पावडर. चवीपुरतं मी मीठ टाकलं आणि त्यानंतर पाणी टाकून अशा प्रकारे मी कन्सिस्टन्सी म्हणजे स्लरी बनवून घेतलेली आहे. तर आता आपण जे ब्रेड कट करून घेतले होते कॉर्नर्स ते घेतले आहे. मी एका प्लेटमध्ये मी पाणी घेतलं आहे, त्यामध्ये ब्रेड जे आहेत ते डिप करून घेतलेले आहे छान, आणि त्याच्यातलं एक्स्ट्रा जे पाणी होतं ते मी हाताने दाबून त्याला काढून घेतलेलं आहे. त्यानंतर मी त्यामध्ये ठेवलं आहे ते मिश्रण आणि त्याला छान असा गोल असा आकार दिला आहे. तर हे कॉर्नर्स इझिली जॉईन होतात, त्याच्यात घाबरायची काही गरज नाही आहे. आणि तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही थोडंसं पाणी लावून ते कॉर्नर्स परत दाबू शकता. तर इथे मी असे छान हे करून घेतले आणि त्याला डीप केलं होतं स्लरीमध्ये जी आपण बनवली होती. त्यानंतर ब्रेड क्रम्समध्ये मी कोट करून घेतलं, तुम्ही बघू शकता. तर मी इथे परत एकदा दाखवलेलं आहे. तर ब्रेडला पाण्यामध्ये छान डीप करायचं आणि त्याचे कॉर्नर्स जे थोडे जाड असतात तर त्याला असं हाताने दाबून घ्यायचं, म्हणजे नंतर आपलं ते फुटण्याचे चान्सेस नसतात. त्याच्यानंतर मी जिथे आपण जे स्टफिंग्स बनवलं होतं ते मी इथे ॲड करून घेतलं आणि अशा प्रकारे कॉर्नर्स घेऊन त्याला प्रेस करत असं गोल असा आकार दिलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि हे इझिली होतात. त्यानंतर इथे मी ते स्लरीमध्ये ॲड करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. इथे त्यामध्ये पण इझिली मला फिरवता येत आहे, म्हणजे ते कुठल्याही प्रकारे फुटत नाही किंवा काही नाही. आणि यानंतर मी ब्रेड क्रम्समध्ये असं कोट करून घेतलं आहे. त्यानंतर जो एक्स्ट्रा कोटिंग्स असते तो आपण हाताने असा काढून घ्यायचा, म्हणजे तेल खराब होणार नाही. त्यानंतर इथे मी गरम तेलामध्ये सोडून याला छान दोन्ही साईडने असं क्रिस्पी होईपर्यंत तळून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता. हा छान असा फुगलेला पण आहे. तर मी अशी बोटाने हे करून बघत आहे आणि गरम होते थोडे, त्यामुळे आम्ही थांबून गेलो होतो, त्यानंतरच त्यांना दिलं होतं. तर तुम्ही बघू शकता याच्यातलं चीज पण छान असं मेल्ट झालेलं आहे आणि सगळे व्हेजिटेबल्स पण छान असे शिजलेले आहे. आणि हे खायला एवढे टेस्टी झाले होते, मुलांना तर आवडले होते आणि व्हेजिटेबल्स पण आहेत त्यामध्ये. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कॉमेंट करून सांगा आणि एकदा नक्की ट्राय करून बघा, मुलांना आवडेल ही रेसिपी अशी आहे. तर भेटूया अशा सिंपल इझी रेसिपीसोबत नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय. सुपर क्रिस्पी